रस्ता भागवा कलर भागवा तरी बघी भाजी बघी तरच बघू. गुड मॉर्निंग. मी उर्मिला. माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना. तर आज मी तुम्हाला ना गावरान बटाट्याचा रस्सा कसा बनवायचा ते बनवून दाखवणार आहे आणि शेतामध्ये आज काय काय काम आहे ते पण दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर बघा, जे माझं डेली रुटीन आहे, जे डेली लाईफ आहे आणि ते बी गावाकडलं, तेच मी तुम्हाला एकदम साध्या सिंपल पद्धतीनं मी आहे त्याच स्थितीमध्ये तुम्हाला दाखवते. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तुम्हाला कशा पद्धतीचे व्हिडिओ बघायला आवडतात तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर बघा, आपल्याला गावरान बटाट्याचा रस्सा बनवायचा आहे. त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवली आहे. कढईमध्ये 2 पळ्या तेल टाकलं, त्यामध्ये जिरे, लसूण, मोहरीची फोडणी दिली आणि मोठ्या मोठ्या आकाराचे 3 बटाटे कापून घेतले. ते बटाटे परतून घेतले मीठ टाकून जर बटाटे परतून घेतले ना तर भाजी खूप छान लागते आणि बटाट्यांचा उग्र वास पण जातो. त्यानंतर आपले दररोजचेच मसाले टाकले. 2 चमचे लाल तिखट टाकले, 1 चमचा मटण मसाला टाकलाय, 1/2 चमचा हळद टाकली आणि थोडंसं हिंग टाकलंय. हे सर्व टाकून ना गरम पाणी करून घेतलं होतं मी गॅसवरून. तर ते गरम पाणी टाकलंय. गरम पाणी टाकून ना भाजीला चांगली उकळी येऊ द्यायची. उकळी यायची वाट बघायची. उकळी आल्यानंतर ना थोडासा बारीक जाडसर शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. तो आपल्या आवडीनुसार टाकायचा आहे. आपल्याला रस्सा कसा पाहिजे ना त्या पद्धतीने. तर बघा, आपला रस्सा छान असा उकळला आहे आणि भाजी पण छान अशी शिजली आहे, तरी पण आली आहे. तर बघा, अशा पद्धतीने गावरान बटाट्याचा रस्सा बनवला आहे मी. जास्त पातळ नाही, जास्त घट्ट बी नाही, एकदम छान लागतो खायला. आणि त्याचबरोबर पोळ्या करते आहे. तर सकाळचं आपलं जे प्रत्येकाचं डेली रुटीन राहतं स्वयंपाक. आमच्याकडे तर नाश्ता वगैरे काही राहत नाही. सकाळी स्वयंपाकच केला जातो लवकर. म्हणजे भाजी पोळी खाऊन ना मळ्यात जर गेलं ना कामाला तर दुपारपर्यंत टेन्शन राहत नाही. कारण नाश्ता जर केला तर दुपारी लवकर भूक लागते. त्यामुळे आहे ना म्हणजे 10-11 वाजेपर्यंतच भूक लागून जाते. त्यापेक्षा आहे ना मग जेवण जर करून गेलं ना पोटभरीचं तर दुपारपर्यंत टेन्शन राहत नाही. दुपारी 1 वाजता परत जेवायला यायचं. तर अशा पद्धतीचं रुटीन असतं आमचं शेतकऱ्यांचं. तर असो, चला काही हरकत नाही. तर आता मी ना पोळ्या करून घेते. आणि शेतकरी म्हटल्यानंतर शेतकऱ्याचं लाईफ कसं असतं, सकाळी स्वयंपाक आणि सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत सगळं घरातलं कामं आवरून घ्यायची. त्यानंतर मळ्यामध्ये जायचं. मळ्यातली पण भरपूर सारे कामं असतात. दररोज एक एक नवीन नवीन कामं असतात. प्रत्येक काम करणं भागच असतं. कारण आपल्या पोटासाठी आपल्याला काम हे करावंच लागतं आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये जा तुम्ही, काम हे करावंच लागतं. कष्टाला पर्याय नाही. त्यामुळे आहे ना आपले जे दररोजचे काम आहे ते आनंदाने करून आपण आहे ना आनंदी राहायला पाहिजेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये काम हे असतंच. काम कोणत्याच क्षेत्रात नाही असं काहीच नाही आहे. तर चला, आता आहे ना मी पोळ्या करून घेते. विराज पण येतो आहे जेवायला, त्याला पण भूक लागली आहे. त्याला पण मळ्यात जायचं आहे मोटर चालू करण्यासाठी. तर आज आहे ना आमच्याकडं दोघांकडं पण पाणी भरायचं काम आहे. तर दोघं पण पाणी भरणार आहे आज, त्यामुळं दोघांकडं पण मोटर चालू करायची. पण सुरुवातीला तो जाणार आहे माझं काम आवरेपर्यंत. माझं काम आवरलं का मग मी जाणार आहे. तर असं आम्ही दोघांनी ना ठरवून घेतलं आहे. तर कोण कुठे जाणार आहे पाणी भरायला ते. तर तो माझ्याशी बोलत होता आता. तो पण पाणी भरायला जाणार आहे ना, आज त्याला सुट्टी होती. आणि हा व्हिडिओ आहे ना थोडासा म्हणजे रविवारचा व्हिडिओ आहे, पण तुम्हाला थोडा लेटच येतो आहे. कारण मला आठवणच राहिली नव्हती ह्या व्हिडिओची. पण आज सहज गॅलरीमध्ये पाहिल्यानंतर मला आठवलं. मग आहे ना मी एडिटिंग करून आहे ना तुमच्यासंग पोस्ट करते, तुमच्यासंग शेअर करते हा व्हिडिओ. तर तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर अशा पद्धतीचे आमचे दररोजचे कामं असतात. आणि तुमची पण सकाळी सकाळी धावपळच असते. कारण मुलांना शाळेत जायचं, टिफिन तयार करायचा, त्यांना मुलांना शाळेत सोडून यायचं. म्हणजे जसे शेतकऱ्यांचे कामं असतात तसे तुमचेही कामं असतात. तुम्हाला बी मळ्यात न जाता मुलांना सोडवायला जावं लागतं. आणि आपल्याला प्रत्येकाला काम हे देवाने नेमूनच दिलेलं आहे. तर कोणाला कोणतं काम असं काही हरकत नाही. तर चला, आता मी पोळ्या करून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते.
कोणाचा कपडे कसे काय होत आधी नाले तरी आली पण चहा ठेवायला गेले मध्ये जाळ जास्त लागून गेला मग ती तेलकट तरी मग हे झालं. लाल लाल दिसत रस्ता भगवा कलर भगवा तरी बघी भाजी बघी तरच बघी कपडे बघी नाही घ्यायचे एवढे गंज भगवा लाल लागेल आता जाऊ दे. आता आहे ना तिकडं लाईट आली का याच्यावर चालू करून द्या मग काय म्हणते ती हरभरा पाहिलं नाही इकडे वावर मध्ये नाही नाही मग तुम्ही ते जलपरी ते दोन्ही पण होईल मग मी येते मग आवरलं का तिकडं मग तुम्हाला आहे ना थोडीशी मदत करते. आता 90% आला 2 तासातच बोलाय मला काय शोरूम करतो मी पप्पा बाबा चार्जिंग म्हणून गडबड मग पिन पाहिजे यायचे जितके काय मला घरी नवीन पिन होते तू ये ना इकडं फोन कर. इकडं नको बसू. त्याच्या होणार आणि त्या 50,000 राहील 3-4 महिने आग माहित नसते रे पुरे या खटी मला तुझी थांब. हा तर सेशन आता मी चालली माळ्यामध्ये पाणी भरायला. आज कांद्याचं पाणी भरायचं झालं काल. आज आहे ना हरभऱ्याला पाणी भरायचं आहे तर तिकडं चालली आहे. तर चला आज पण पाणी भरायची ड्युटी आहे तर चला. तर बघा आता मी चालली मळ्यामध्ये. तर इथं आहे ना मी गहू केला आहे आणि राजमा केला आहे. तुम्हाला मी अगोदरच बोलली आहे की हा व्हिडिओ खूप जुना आहे, मला पोस्ट करायचीच आठवण राहिली नव्हती, त्यामुळं मग मी आज पोस्ट करते तो. तर आत्ता सध्या आहे ना गहू पण उतरला आहे आणि राजमा पण उतरून झाला आहे, पाणी पण भरून झालं आहे त्यांना. पण हा व्हिडिओ आहे ना अगोदरचा आहे. तर त्यानंतर इकडं आमचे कांदे आहे. तर कांदे मस्त असे हिरवेगार झाले, आता मोठले झाले ते. आणि इथं रोप आहे आणि विराज उभा आहे ना तिथं हरभरा पेरेल आहे. तर तो हरभरा भरायचा आहे, त्यासाठी मी इकडं आली होती. आणि हरभरा पण आता सध्या आहे ना उतरला आहे. मी काही गेली नाही अजून, गेल्यानंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंच मी. तर चला आता आहे ना हरभऱ्याला पाणी लावून देते आहे. तर इथं मोटर पण चालू केली आहे आणि विराजला त्यांना आहे ना दुसरी मोटर जलपरी आहे ना ती बोरिंगमध्ये टाकायची आहे ना, त्यामुळं ते नाही आहे पाणी भरायला, म्हणून मी इथं पाणी भरायला आली आहे. आणि इथं आहे ना हरभरा पेरेल आहेत आम्ही. तर पहिले रोप होतं या वावरामध्ये, तर त्याच वावरात आता आहे ना हरभरा पेरेल आहे. तर पूर्ण हरभऱ्याला आहे ना पाणी भरायचं आहे. बघू आता किती वेळ जातं ते. 4-5 वाफे झाले भरून, त्यानंतर मग बाकीचे भरायचे इकडचे. तर चला आता पाणी भरल्यानंतरच बोलते मी तुमच्याशी. तर बघा सर्व हरभऱ्याला ना पाणी भरून झालं आहे. आता 1:30 वाजला आहे. तर 2 वाफे राहिले होते तर ते पण भरून झाले, आता भरून होतील आता सॉरी. आणि इकडं पाणी लावेल आहे शेवटच्या वाफ्याला. तर तेवढे भरल्यानंतर मी घरी जाणार आहे. आणि पाणी पण आहे ना आता खूप कमी कमी येतं आहे, कारण ऊन खूप झालं आहे ना, तर पाणी जिरत चालतं ऊन पडल्यानंतर, त्यामुळं. आणि आता मळ्यात गेल्यानंतर मी हरभरा दाखवलाच. तर बघा आता मोटर चालू आहे इथं. आणि मी इथं आहे ना व्हॉइसवर करून सांगते, कारण आवाज आहे ना हा म्यूट होऊन गेलेला होता त्यामुळं. तर चला व्हिडिओची एंडिंग पण मी आता इथंच करणार आहे. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आजचा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहायला आवडतात तेही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कुठून बघतात ते पण सांगा. धन्यवाद.